मोहरी का टाकतात जेवणामध्ये हे बऱ्याच स्त्रियांना माहीत नाही. मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची एवढंच माहिती आहे. पण तीच मोहरी तेच जिरे पचनासाठी किती चांगले आहेत, पोटासाठी किती चांगले आहेत, ओव्यानं पोटाला फायदा होतो हे आपल्या पूर्वजांनी जाणून ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे पदार्थ आपल्या शास्त्रामध्ये आपल्या रूढी परंपरामध्ये आणून ठेवलेले आहेत. अन्न बनवताना काही विधी सांगितलेले आहेत. भात, आता आयुर्वेदात सांगतात की भात हा सगळ्यात तसा पचायला हलका असतो, पण भात खाल्ला की साखर वाढते, हे तितकंच हे खरं आहे. पण आयुर्वेद काय सांगतो, भात बनवताना तुम्ही जर भातातलं पाणी, भात शिजवताना पातेल्यात शिजवून वरचं पाणी काढून टाकला आणि जो शिजलेला भात आहे तो सुद्धा पाणी काढून पिळून घेतला तर तो भात लघु असतो. आपण तसं काही ऐकतच नाही. आपण आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार जर पाळत गेलो तर आपला भात खाल्ला तरी काय हरकत नाही. वजन भाताने वाढतं असं कुठेही आपण म्हणत नाही. आपण काय म्हणतो की हे खाल्लं की ते होतं, ते खाल्लं की ते होतं, एवढंच आपण म्हणत बसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे. आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, आता पोट साफ होत नाही यासाठी कमोड सिस्टीम सगळ्यात चांगली नाही आहे, आपण ती अवलंबलेली आहे. आपल्याला त्याचं महत्त्वच नव्हतं. आपल्याला फक्त लाईफस्टाईल चांगलं दिसतंय म्हणून ते चांगलं आहे असं आपण धरून बसतो. आपली जी पूर्वापार मलशुद्धीची जी काही पद्धत आहे तीच योग्य आहे आणि त्यातून जे चांगलं पोट साफ होतं तेवढं पोट साफ तुम्हाला 90 अंशात बसून होतच नाही. त्यामुळं आता आपण काय अवलंबायचं, कसा आयुर्वेदाचा आपला भाग आहे तो जाणून घ्यायचा. मी आता जास्त बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो की किमान एखादी गोष्ट तुमच्यामध्ये आयुर्वेदाची जोपासायला शिका. फक्त मी चांगला फेसवॉश वापरला आणि मी काहीतरी हर्बल घेतलं आणि मी ग्रीन टी पिला म्हणजे आयुर्वेदिक वागतोय जगतोय असं नाही आहे. तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, त्याचबरोबर आपल्या आरोग्यानुसार किंवा आपल्या शरीरानुसार आपल्याला काय हवं आहे, आयुर्वेदानुसार माझा वात पित्त कफ जाणून घेऊन त्याच्यानुसार माझी लाईफस्टाईल ठेवणं, हा खऱ्या प्रमाणात जगावं हीच सगळ्यांना विनंती. धन्यवाद.